आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापुरात काँग्रेस आणि सतेज पाटलांना आणखी एक धक्का बसणार। माजी आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। राजन विचारेंकडून निवडणूक आयोगाची लपवाछपी आजही सुरू असल्याचा आरोप। मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांची मागणी। राजन विचारेंकडून आयोगाला पत्र। विजय वडेट्टीवारांच्या हनी ट्रॅप बाबतच्या आरोपांवर शिंदेंनी बोलणं टाळलं तर विरोधी पक्ष दुभंगलेला। काही काम नसल्याने असे आरोप सुरू। बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। पुढे हनी पण नाही, ट्रॅप पण नाही। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर शंकेला वाव नसावा। विरोधकांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल। सुनील तटकरे यांचं मोठं विधान। तटकरेंच्या वक्तव्याला छगन भुजबळ यांचंही समर्थन। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक पार पडली। शरद पवार ऑनलाईन तर 24 विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित। इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये समन्वय ठेवा, पवार आणि ठाकरेंनी मांडली समन्वयाची भूमिका। अधिवेशनादरम्यान आपल्याला एकत्र येऊन सर्व मुद्दे प्राधान्याने मांडावे लागतील। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींनी मत मांडल्याची सूत्रांची माहिती। तर शरद पवारांसह इतर नेत्यांकडूनही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त। भारत पाक संघर्षादरम्यान 4 ते 5 लढाऊ विमान पडले। भारत पाक मधील संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान। ट्रम्पच्या दाव्यावरून राहुल गांधींनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना जाब विचारला। नाशिकच्या मालेगावमध्ये बहुचर्चित जन्मदाखला घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ। न्यायालयाकडून नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ।